नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. राजगुरुनगर येथील सातकरस्थळ भागातील सूरज होम्स भागातील रहिवासी मंडळींनी आपल्या येण्या जाण्याच्या शिवरस्त्यात अनधिकृतपणे कुंपण घातल्याप्रकरणी खेड तहसील कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात आले. याबाबतचे निवेदन खेड तहसील प्रशासनाला देण्यात आले. मंगळवारी 13 फेब्रुवारी 2024 रोजी अचानक संबंधित रहिवासी जमाव आल्यानं प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. खेड तालुक्यात सरोली खुर्द येथे कारवाई करत गुन्हे पोलीस शाखा युनिट 3च्या पोलिसांनी सोमवारी एका 24 वर्षीय तरुणाला देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसासह अटक केली आहे. हरिओम गणेश पांचाळ वय 24 राहणार आळंदी असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई सागर बाळासो जैनक यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा त्याच्या ताब्यात शस्त्र घेऊन फिरत होता. याची खबर पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीला चरोली खुर्द येथील गायरान येथून अटक केली. यावेळी त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतूस अशी एकूण 51,000 रुपयांची शस्त्र जप्त केले. यावरून आळंदी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. खेड तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी गेल्या आठवड्यात 8 फेब्रुवारीला 18 गावांमध्ये तर 9 जानेवारीला पाईट येथे प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आहे. या आरक्षणासंदर्भात हरकती 16 फेब्रुवारीपर्यंत दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. दरम्यान अद्याप एकाही ग्रामपंचायतीच्या प्रभाग आरक्षणावर हरकत दाखल नसल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. 19 ग्रामपंचायतीच्या एकूण 63 प्रभागातील 171 जागांपैकी 76 पुरुष तर 95 महिलांसाठी जागा आरक्षित झाल्या असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारी अखेर जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असताना राज्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. चाकण औद्योगिक पट्ट्यातील कडाचीवाडी, आंबेटाण, खराबवाडी, बोरदरा, खालुमरे, सोळू, पाईट, धामणे, कोये, रौंधळवाडी, आसखेड, बुद्रुक, गुळाणी, सायगाव, कोहिंडे बुद्रुक आणि वाशेर या ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीच्या ठरणार आहेत. खेड तालुक्यातील ग्रामपंचायतीचे कंसात सरपंच पदाचे आरक्षण व एकूण मतदार संख्या पुढील प्रमाणे. कडाचीवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव एकूण मतदार 2946. आंबेठाण अनुसूचित जमाती एकूण मतदार 3228. खराबवाडी सर्वसाधारण महिला एकूण मतदार 9200. बोरदरा सर्वसाधारण महिला एकूण मतदार 1216. हालुमरे अनुसूचित जमाती एकूण मतदार 2908. वडगाव घेणं नामप्र म्हणजेच नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण मतदार 2918. सोळू सर्वसाधारण महिला 2883. पाईट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एकूण मतदार 4555. धामणे सर्वसाधारण महिला एकूण मतदार 975. कोये सर्वसाधारण महिला एकूण मतदार 1970. रौधळवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एकूण मतदार 1011. आसखेड बुद्रुक सर्वसाधारण महिला एकूण मतदार 981. गुळाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण मतदार 2087. सायगाव नामप्र एकूण मतदार 1629. कोहिंडे बुद्रुक सर्वसाधारण महिला एकूण मतदार 1874 आणि वाशेरे सर्वसाधारण महिला एकूण मतदार 2172. टेकवडी सर्वसाधारण महिला एकूण मतदार 394. शेंदुर्ली अनुसूचित जमाती एकूण मतदार 492. जवळके खुर्द सर्वसाधारण महिला एकूण मतदार 1454. धर्मनाथ महाराजांच्या विजयानिमित्त मांजरेवाडी धर्म येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डी स्पर्धेत वेताळेश्वर क्रीडा मंडळ मांजरेवाडी यांनी विजेतेपद मिळवले. पुणे जिल्ह्यातील निमंत्रित 16 संघांनी स्पर्धेत भाग घेतला होता अशी माहिती उपसरपंच अजिंक्य मांजरे यांनी दिली. कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विजयसिंह शिंदे, बाबाजी काळे, अतुल देशमुख, जयसिंग भोगडे, सुधीर मुंगसे, कांचन मांजरे, गीता मांजरे, प्रियांका मलघे, अर्जुन मांजरे, सागर मांजरे, उपसरपंच गणेश कातोरे, बाळासाहेब मांजरे, राहुल मलघे आदी उपस्थित होते. जीर्ण झालेल्या अतिउच्च दाबाच्या वीजवाहक तारा महामार्गावर वाहनांना खेटत असल्याने मोठा धोका होण्याची भीती व्यक्त होत आहे. महावितरणकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तळेगाव, चाकण ते शिक्रापूर दरम्यान अशा तारा अपघातांना निमंत्रण देत आहेत. उंच मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना यामुळे खबरदारी घ्यावी लागत आहे. याशिवाय अनेकदा अशा वाहनामुळे वीज यंत्रणेत बिघाड होऊन परिसरातील नागरिकांचा वीज पुरवठा विस्कळीत होतो आहे.
किसान सभा व कल्पवृक्ष संस्थेच्या पुढाकाराने आणि आज किसान सभेने पुणे येथील आरोग्य उपसंचालक ऑफिससमोर पुकारलेल्या आंदोलनामुळे खेड तालुक्यातील डेहणे प्राथमिक आरोग्य केंद्रात 108 क्रमांकाची रुग्णवाहिका मंजूर झाली आहे। येत्या 8 दिवसांत डेहणे येथे रुग्णवाहिका दाखल होणार आहे। 108 ची गाडी यावी याचा पहिला जो प्रयत्न आणि आवाज उठवला ते कल्पवृक्ष संस्थेचे प्रदीप चव्हाण। श्रेयासाठी भांडण करू नका, लोकांचे काय प्रश्न आहेत, काय अडचणी आहेत ते सोडवणे बाजूला ठेवून विरोधासाठी विरोध करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये। मला काही तुमच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवायची नाही, असा सबुरीचा सल्ला खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी माजी खासदार शिवाजीराव अढेराव पाटील यांचे नाव न घेता दिला। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत राजगुरुनगर येथील दशक्रिया घाट शेड बांधणे व इतर विकास कामांचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले। यावेळी ते बोलत होते। यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। दरम्यान यावेळी बोलताना पत्रकारांमुळे आपण 2014 मधील विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याचं त्यांनी मान्य केलं। त्याला पैसे घ्यायला आमचं कुठं काय म्हणणं आहे, आम्ही मोठा त्याचा बोर्ड लावायचा माझ्या मुलं, माझं कुठं काय म्हणणं आहे, माझा तर लावूच नका असं काही म्हणणं। परंतु कामावर काम टाकण्यापेक्षा आणि वाद निर्माण केल्यापेक्षा आपल्याला इथं आणखीन काय योगदान देता येईल अशा प्रकारची भूमिका आपण घेतली पाहिजे। मी काय अशी भूमिका घेतलेली आहे, मी कुठेही कधी कामावर काम टाकत नाही। होतंय ना काम, माझ्याच तालुक्यात होतंय, मला विकासाचं कुणीतरी मदत करत नाही, काय त्याचा आधार आहे, मला काय त्याचं असं ते काय माझ्याबरोबर उभे राहणार आणि मी त्यांच्याबरोबर उभा राहणार। श्रेया करता कशा करता भांडण्यात लोकांना काय अपेक्षा आहे, लोकांना काय लागतं, इथं स्थानिक लोकांना विचारा, चर्चा करा आणि मग त्यांना कुठेतरी सांगतं काय नाही, इथं आपला बोर्ड टाकायला तुझंच टाक बाबा, माझं काय टाकायची गरज नाही। तो चुकीच्या पद्धतीनं बळत कुणी लावू नये या विचाराचं मी काय लोक काय करायचं ते ठरवत असतात। मी माझ्या पद्धतीने यापूर्वी सुद्धा काम केली। 9 ते 14 मला असं वाटतं एवढी कामं मिळाली, लोक म्हणजे नुसते कामावर निवडून आलो, 14ला माझ्या टाकड्यावर पण टाकल्या काय ना तसे इंदोरा काय असं नाटकच्या मार्गदर्शनाखाली विचारच सोय नाही। त्याच लोकांनी 19ला मला निवडून दिले। आपण लोकांना जे अपेक्षित धरतो तसं नाही, लोक हुशार गाव चलो अभियान अंतर्गत भाजपा जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबोली या ठिकाणी विद्यार्थ्यांशी हितगुज केली। गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार देखील करण्यात आला। खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्याचे पदाधिकारी भगवान मेदनकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। मेदनकर यांच्या पुढाकारानं महिलांसाठी खेळ पैठणीचा व विविध कार्यक्रमांचे देखील चारभुजा सोसायटी चाकण या ठिकाणी रविवारी 18 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे। भगवान मेदनकर हे अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून राज्यात परिचित आहेत। सुप्राश हॉस्पिटल चाकण यांनी दर आठवड्यातून एकदा शहरातील प्रत्येक मंदिर परिसरात स्वच्छता करण्यासाठी संकल्प केला आहे। चाकण डॉक्टर असोसिएशनचे सचिव डॉक्टर प्रशांत शेलार व त्यांचे हॉस्पिटलचे सहकारी आणि कर्मचारी यांनी केलं असून त्यानुसार मागील आठवड्यात दत्त मंदिर व आज चक्रेश्वर मंदिर देवस्थान या ठिकाणी स्वच्छता सेवा केली आहे। गणेश जयंती निमित्ताने मंगळवारी 13 फेब्रुवारी 2024 रोजी खेड तालुक्यात सर्वत्र गणेश मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। ठिकठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। तालुक्यातील राजगुरुनगर, चाकण, आळंदी आणि ग्रामीण भागात गणेश मंदिरामध्ये आज काय चित्र होते पाहूया। समस्त बालविक मंडळ नेहरू चौक चाकण आमचं सार्वजनिक गणेशोत्सव 1927 साली स्थापना झाली असून शतक महोत्सवाकडे आम्ही 2-3 वर्ष आता पूर्ण करतोय। तर त्यानिमित्ताने गणेशोत्सव जोरात अधिक जोमात
आणि हिंदू धर्मीय वातावरण वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. राजगुरुनगर येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज भरवण्यात येणारा भाजीपाला तरकारी मालाचा लिलाव बाजार गुरुवार 15 फेब्रुवारीला सायंकाळी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करून शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती सभापती कैलास लिंभोरे आणि उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी दिली. पुण्याई फाउंडेशन संचलित श्री सरस्वती विद्या इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. चाकण तालुका खेड जवळील पठारवाडीच्या शाळेत लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध नाट्यलेखक नारायण करपे यांनी विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे दिले. करपे यांनी कृतियुक्त गीतातून शारीरिक, तालबद्ध आणि मुक्त हालचाली यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.